जय जय रघुवीर समर्थ। वसे हृदयी देवतो जाणतैसा, नभाचे परी व्यापकू जाण ऐसा। सदा संचले येतना जात काही, तया वीण कोठे रीता ठाव नाही। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 195 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। गेल्या श्लोकात आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा आजचा श्लोक आणि कालचा श्लोक हे या मनोबोधातील सवाल जवाब होते। वादी संवादी अशा पद्धतीचे 2 श्लोक आहेत। पहिल्या श्लोकामध्ये साधकाने प्रश्न विचारला। कसा विचारला? अत्यंत आदराने विचारला। कोणाला विचारला? सद्गुरु तत्वाला विचारला। कशाबद्दल विचारला? ईश्वरीय तत्वाबद्दल विचारला। या 4 मुद्द्यांचा आपण अत्यंत विस्ताराने कालच्या श्लोकामध्ये उहापोह केला। साधकाची ही लक्षणं आहेत। आणि कसा प्रश्न आहे चिंतनातून पडलेला की वसे हृदयी देवतो कोण कैसा, तुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा। हा देव माझ्या हृदयामध्ये आहे, तो कसा आहे? आणि देहे टाकिता देव कोठे राहतो, या देहाचा त्याग केल्यानंतर हा देव कुठं राहतो? आणि पुढे मागुता वास कोठे पाहतो? आणि पुनश्च हा माझी कुठं वाट बघत असतो? कुठं मला तो पुनश्च या देहामध्ये प्रविष्ट होताना थांबून राहतो? असा प्रश्न साधकाला पडला। आणि मी आपणास म्हटल्याप्रमाणे जर तुमची ती व्याकुळता असेल, जर तुमची ती प्रामाणिकता असेल, तर जर तुमचा सद्गुरु देहामध्ये नसला तरी तुम्ही प्रश्न विचारावा। उत्तर तुम्हाला कसंही प्राप्त होईल। कोणीतरी माध्यम होऊन तुम्हाला सद्गुरूच्या द्वारे ते उत्तर देईल। मग तो कुठल्या ग्रंथाच्या रूपात येईल, कुठल्या व्यक्तीच्या रूपात येईल, कुठल्या शब्दांच्या रूपात येईल, किंवा तुम्हाला अंतरंगामधूनच त्याची अनुभूती येऊन तुमचं समाधान होईल। पण प्रश्न विचारणं प्रामाणिकतेने, ईश्वर अधिष्ठानाचे प्रश्न विचारणं हे साधकाचं लक्षण आहे। तो कार्यभाग आता साधकाने केलाय। आता उत्तरदायित्व सद्गुरूवरती आहे। आणि लगेच समर्थरूपी सद्गुरू उत्तर द्यायला लागतात। जेव्हा त्यांना ही साधकाची व्याकुळता तळमळ दिसते, त्या क्षणी समर्थांसारखे सद्गुरू देखील जे परब्रह्म स्वरूप आहेत ते कसे शांत राहतील बरं? त्यांनी देखील आम्हाला आजच्या काळात समजेल असं उत्तर द्यावं, ही समर्थचरणी आपण प्रार्थना करूयात। आणि समर्थ आपल्या प्रार्थनेपायी या श्लोकामध्ये त्याचं उत्तर देऊ लागतात। काय म्हणतात समर्थ माऊली? वसे हृदयी देवतो जाणतैसा। तू काय प्रश्न विचारलास मला? वसे हृदयी देवतो कोण ऐसा? तर ऐक, वसे हृदयी देवतो जाणतैसा। हृदयामध्ये वस्तीला असलेला हा देव कसा आहे? नभाचे परी व्यापकू जाणतैसा। तो एकदेशीय नाही। हे जसं आकाशाने या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून देखील ते संपत नाहीच। ती निर्वात पोकळी निरंतर तशीच्या तशीच राहते। तेच आकाश आहे ना, ते जसं सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे, त्याप्रमाणे हे ईश्वरीय तत्व देखील या सगळ्या देहांना व्यापून पुनश्च उर्वरित राहतच। नभाचे परी व्यापकू जाणतैसा। सदा संचले येतना जात काही। बाळा,
तू जो प्रश्न विचारला ना तो अज्ञानाच्या भूमिकेतून विचारला. कारण परब्रह्म कसं आहे मी तुला आधीच सांगितलं, तुटे ना फुटे ना कदा देव राणा. हा कधी चळत नाही, ढळत नाही, वसत नाही, दिसत नाही, कळत नाही, हा कुठंच हालत नाही. तो बस आहे आहे आहे. आणि तो आहे म्हणजे हरिव्यापक सर्वत्र समाना. तो सर्वत्र समानत्वाने व्यापून उरलेला आहे. सदा संचले येतना जात काही. तुला काय वाटतं त्याचं अस्तित्व केवळ तुझ्या देहापुरतं एका बिंदूपुरतं मर्यादित आहे का? ते अति सूक्ष्म आहे, पण त्याचबरोबर ते अति व्यापक देखील आहे. ही खऱ्या अर्थाने परमतत्वाची खूण आहे. मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग डोळ्यासमोर येतो, त्यातील काही चरण की अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. या परब्रह्माशी एकरूप झालेले हे संत देखील असेच असतात. ते अति सूक्ष्म देखील आहेत आणि त्याचबरोबर अति व्यापक देखील आहेत, कारण ते स्वतः परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. असं हे परब्रह्म कसं आहे? सदा संचले येतना जात काही. ते कुठेही जात नाही, कुठेही येत नाही. आपल्याला असं वाटतं की देह पडला म्हणजे हृदयातला तो ईश्वर आपल्याला सोडून गेला, मग तो कुठेतरी गेला, कुठेतरी थांबला. अरे त्याला सोडून तया वीण कोठे रिता ठाव नाही. तो कुठं जाणार? तो कुठं हलणार? त्याच्यामध्ये कधी चळणवळण होणार आहे का? बस तो होता, या देहामध्ये असताना देखील तो होता. देह पडला, मातीमोल झाला, तरी देखील तो तिथंच राहिला. सदा संचले येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. खरोखर हे परब्रह्म अत्यंत या देहाच्या भूमिकेवरून आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला कळत नाही. म्हणून आमच्या गोस्वामी तुलसीदासांनी या परब्रह्माचं वर्णन करताना फार सुंदर चौपायांची वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात? बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु करही करम विधिनाना. या परब्रह्माला ऐकण्यासाठी आमच्यासारख्या कानांची गरज नाही, पायाची गरज नाही. बिनु पद चलई सुनई बिनु काना, आणि कर बिनु करही करम विधी नाना. आनन रहित सकल रस भोगी. त्याला ही जिव्हा गरज नाही रस चाखण्यासाठी. बिनु बानी बकता बड जोगी. तो वाणीशिवाय फार मोठा वक्ता आहे. या सगळ्या आमच्यासारख्या लोकांच्या देहधारी भूमिकेच्या अवस्था आहेत की ते परब्रह्म कसं चालतं, कसं बोलतं, कसं ऐकतं, त्याचे कान कुठे आहेत, त्याचे पाय कुठे आहेत, त्याला या कशाचीच गरज नाही. किंबहुना संत म्हणतात की जर मुंगीच्या पायामध्ये जर एखादं घुंगरू बांधलं, आता मुंगी किती छोटी, तिचा पाय किती छोटा, त्या पायामध्ये घुंगरू किती छोटा असणार, त्या घुंगराचा आवाज किती सूक्ष्म असणार, पण त्या घुंगराच्या आवाजाला देखील जो ऐकू शकतो, इतकं अतिसूक्ष्म ते तत्व आहे. मी कधी कधी गमतीने बघतो की ते मासे असतात बघा, ते समुद्राच्या अगदी तळाशी पोहत असतात आणि त्या माशांवरती जेव्हा एखादा कॅमेरा जातो तेव्हा त्यांच्या निश्वासाबरोबर येणारे पाण्याचे बुडबुडे आपण बघतो. म्हणजे ते परब्रह्म तत्व एवढ्या खोल पाण्यामध्ये देखील एका आकाशाच्या पोकळीप्रमाणे त्या माशांच्या हृदयामध्ये कुठेतरी वस्तीला आहेच ना. तेच प्राणरूपाने राहतंय ना तिथं. कसं गेलं असेल तिथं, कसं स्वतःलाच अस्तित्व सांभाळत असेल. तेव्हा भगवद्गीता कळते, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. त्याला कोणीच ना जल भिजवू शकते, ना अग्नी त्याला जाळू शकते, त्याला कशाचाही स्पर्श होत नाही. असं ते आत्मतत्व सर्वत्र सतत निरंतर व्यापून उरलेलं आहे. ते कुठं जात नाही, कुठं येत नाही. पडतो तर देह, चळतो तर देह, ढळतो तर देह. बाळा, त्यामुळे देहाला कोणी सोडून जात नाही.
देहच खाली पडतो. आणि हेच ईश्वराचं अधिष्ठान आहे, हेच ईश्वरीय तत्वाचा संकेत आहे. मला आठवत नाही मी या मनोबोधामध्ये सांगितलं का कुठं सांगितलं, पण मला गुलाम नबींची ती एक फार सुंदर गुलाम अलीची एक ती फार सुंदर गझल आहे, हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पीली है. त्या गझलमध्ये एक चौथं कडवं त्या गझलकाराने लिहून ठेवलेलं आहे. ते फार सुंदर आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, हर सांस ये कहती है, हर सांस ये कहती है, हम हैं तो खुदा भी है, हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पीली है. काय सुंदर शब्द आहे तो. खरोखर म्हणतात ना, जो न देखे रवी वो देखे कवी. ईश्वरीय शक्तीचा, ईश्वरीय अधिष्ठानाचा अनुभव मला या शब्दांमध्ये दिसतो. मला माहित नाही कविताकाराने काय भूमिकेतून लिहिलंय, पण त्या कवितांना जेव्हा मी परमार्थाच्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा मला त्यामध्ये आत्मज्ञानाची अनुभूती जाणवते. हर चर्रा चमकता है अनवारे इलाही से. ते सोडून द्या अनवारे इलाही वगैरे. त्या परमतत्वाच्या अधिष्ठानामुळं या प्रत्येक गोष्टीला चैतन्य प्राप्त झालंय. हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, हर सांस ये कहती है, हम हैं तो खुदा भी है. आहा, याहून अजूनही काय ईश्वरीय शक्तीचा अनुभव घ्यावा. मी चालतोय, मी बोलतोय, मी ढळतोय, म्हणजेच अर्थात ही प्राणशक्ती जी माझ्या अंतरंगामध्ये मला व्यापून उरलेली आहे, ती मला चालवतीये, ती मला बोलवतीये, ती माझ्याकडून सगळं करून घेतीये. म्हणजे जर माझं अस्तित्व मला आज खरं वाटतंय, तर त्या अस्तित्वाला चालवणाऱ्या ईश्वरीय शक्तीचं अस्तित्व देखील याबरोबर सिद्ध होतं. हेच या गझलकाराला सांगायचंय. बघा, सदा संचले येतना जात काही. तुम्ही त्या सर्किटमध्ये गेला बघा, वायफायचं सर्किट असतं की नाही, त्या वायफायच्या सर्किटमध्ये जे कोणी त्या नेटवर्कच्या आधाराने येतात त्यांना ते ऑटोमॅटिकली वायफाय कनेक्ट होता. तो नेटवर्क दिसत नाही, पण तुम्ही त्याच्या अखत्यारीमध्ये आला की सगळे कसे लगेच त्या नेटवर्कशी कनेक्ट होता. त्याप्रमाणे सज्जनो, या ईश्वरीय तत्वाला, ज्याला समर्थांनी नभासारिखे रूप या राघवाचे अशा पद्धतीने आपल्याला सांगितलंय, जे सर्वत्र व्यापून उरलेलं आहे, आपण त्याच्या सगळे नेटवर्क मध्ये असलेले मोबाईल आहोत. बघा, हे देहधारी मोबाईल. आणि त्या मोबाईलमुळे आम्ही चालतो, त्या मोबाईलमुळे आम्ही बोलतो. त्याचं खरी ऊर्जा आहे त्या नेटवर्क मध्ये आल्याचा परिणाम. आणि त्यामुळं जरी तो मोबाईल उद्या तुटला, फुटला, चोरीला गेला, तरी नेटवर्क कुठं जातं का? नेटवर्क तिथंच असतं ना त्याच्याबरोबर. ही आजच्या काळातली उदाहरणं जरी त्या परब्रह्माला लागू पडत नसली तरी तुम्हाला सांगावी लागतात, की जेणेकरून तुम्हाला या परब्रह्माची कल्पना सुस्पष्ट होईल. पण गंमत अशी आहे की मोबाईल हा स्वतःच चालतो, स्वतःच बोलतो. ही जर भूमिका उद्या मोबाईलनी घेतली आणि जर त्याने नेटवर्कची मान्यता नाकारली, तर हा त्या मोबाईलचा केवळ मूर्खपणा असतो. कारण नेटवर्क शिवाय मोबाईल चालत नाही. क्षणभर जरी नेटवर्क गेला तर आम्ही किती अस्वस्थ होतो. लोक इकडं जा, तिकडं जा, इथं रेंज नाही, थांबा थोडी रेंज आली, आता बोलतो. अशा पद्धतीने आपण अस्वस्थपणे चालतो की नाही? तसं सज्जनो, ही संत मंडळींना आत्मानुभूती आली की या देहाला चालवणारा तो रामराया आहे. त्याचं चैतन्य आम्हाला चालवतंय. ते चैतन्य या देहामध्ये या सगळ्या गोष्टी करून घेत आहे. अन्नम अन्नादेवच. तोच अन्न ग्रहण करतोय, तोच अन्नाचा रस भोगता आहे, तोच या अन्नाचा पाचक रस निर्माण करणारा आहे. त्या योगे तोच या देहाला चालवणारा आहे, तोच या वाणीमधून बोलणारा आहे. हे सगळं काही या ईश्वरीय शक्तीचा प्रत्यय या संतांनी घेतला आणि त्यांना लक्षात आलं की आपण जरी पडलो तरी हे सनातन राम तत्व जसंच्या तसं राहणार आहे, ते कुठेही जाणार नाही. मग इथं प्रश्न असा आहे की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, मग ह्या परमतत्वाला या संस्कारांचा लेप कसा येतो?
सज्जनो, इथं आपण याचा विचार करू शकतो की संस्कार हे मात्र निश्चितपणे पार्क होतात. सूक्ष्मत्वाने हे संस्कार इथंच राहतात. बघा, प्रत्येक गोष्ट ही सूक्ष्मत्वातूनच जन्माला येते ना. एखादं बीज आपण जर हातावर घेतलं तर त्यामध्ये वृक्ष दिसतो का? नाही. पण तो वृक्ष त्या बीजामध्ये राहतो की नाही? तो वृक्षच अनुकूलता मिळताच त्यामधून वृक्ष प्रगटतो की नाही? एखादा जीव आईच्या गर्भामध्ये आहे, तो गर्भामध्ये आलेला जीव देखील कुठून तरी सूक्ष्मत्वानेच आला ना. तसे हे संस्कार सूक्ष्मत्वाने राहत आहेत. या संस्काराला अधिष्ठान आहे या ईश्वरीय तत्वाचं. आणि जेव्हा जोग लगन ग्रह बार तिथी सकल भये अनुकूल, जेव्हा हे सगळे योग जुळून येतात आणि जेव्हा त्या कर्मसंस्कारांना फलित होण्याची वेळ येते, त्यावेळेला हे कर्मसंस्कार सूक्ष्मामधून स्थूल अवस्था प्राप्त करतात. आहा, तेव्हा हे सूक्ष्म असलेले गुण, आता ही योग्य वेळ आलेली आहे, आता आपल्याला या कर्मफळांना भोगायचं आहे, या भूमिकेतून फक्त स्थूल होतात. जसं एका बीजामधून वृक्ष यावा आणि या वृक्षामधून पुन्हा अनेक बिया जशा खाली पडतात, त्याप्रमाणे या स्थूलातून पुनश्च कर्माचं अनेक संचित पुन्हा पुन्हा तयार होऊ लागतं. त्यामुळे या स्थूल देहाला प्राप्त झाल्यानंतरही ज्याने या ईश्वरीय तत्वाची आराधना केली, ज्याने सदाचरणाचा मार्ग स्वीकारला, ज्याने आपले कर्म निष्कलंक ठेवले, आपल्या भगवंताला आवडतील अशा पद्धतीने ज्याने आचरण केलं आणि ज्याने पुन्हा हे कर्म बीज खाली पडणार नाही याची काळजी घेतली, तो सुटला, तोच या परमतत्वापर्यंत जाऊ शकेल. अन्यथा हे संस्कार पुन्हा सूक्ष्म रूपाने तिथं राहतात आणि या नेटवर्कमध्येच पुन्हा जेव्हा त्यांना अनुकूलता मिळते, तेव्हा हे संस्कारच पुनश्च देह धारण करून कर्मरत राहतात. पण सगळं हे घडतं कोणाच्या शक्तीने? जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. हे सगळं या प्रभू रामचंद्रांच्या या चैतन्य शक्तीचा प्रताप आहे. आणि तो आहे म्हणून हा देह चालतो, म्हणून आम्ही बोलतो. मग इथं तुम्हाला हाही प्रश्न पडेल की जर सगळं त्याच्याच सत्तेने चालतं तर मग माझ्याकडून पापाचरण कसं होतं? खरोखर सज्जनो, आमच्या प्रश्नांना अंत नाही, परंतु असे प्रश्न पडले पाहिजेत. आणि मी नेहमी उदाहरण देतो की सूर्य हा नेहमीच तळपत असतो, पृथ्वी त्याच्याकडे पाठ करते आणि म्हणून पृथ्वीवरती अंधकार येतो. त्याप्रमाणे ईश्वरीय अधिष्ठानाला आम्ही विसरलो, म्हणून आमच्याकडून पापाचरण झालं. आनंदसागर महाराजांचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते म्हणतात की मला तुझ्या नामाचा विसर पडला, हेच एक पाप माझ्याकडून घडलं. पाप या शब्दाचा अर्थ हाच आहे की भगवंताचं विस्मरण. जर भगवंताचं स्मरण असेल, जर त्याचं अधिष्ठान असेल, तर मनुष्य हा कधीच पापाचरणात पडणार नाही. आणि ज्याचं पापाचरण संपलं, त्याचं कर्मबीज देखील संपलं. पुन्हा या सूक्ष्म असलेल्या भावभावनांमधून, या संस्कारांमधून पुनश्च देह धारण करण्याचं हे चक्र संपलं आणि तो यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम अशा एका परमनंट अशा आपल्या स्थानावरती जाऊन त्या भगवंतामध्ये विलीन झाला. संपूर्णपणे त्याच्या कर्माचा शेष संपून गेला. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात, सदा संचले येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. तो नित्य सन्मुख आहे, नित्य आपल्या प्रत्येक कर्माला तो साक्षीत्वाने पाहतही आहे आणि या प्रत्येक गोष्टीचं कर्मफळ देण्याची व्यवस्था देखील त्याच्याकडं या सूक्ष्मातून स्थूलाकडे जाण्याच्या रूपाने आहे. त्यामुळे सज्जनो, त्याचं स्मरण, त्याचं अधिष्ठान, याचं नित्य चिंतन म्हणजे परमार्थ आहे. तो आपण करावा आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे या भगवत दर्शनाला स्वतःला आपण अनुरूप बनवून घ्यावं, हीच समर्थ चरण प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.